मित्रांनो, इंडिया तक या मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण राजकारणाविषयी बोलणार आहोत. राजकीय लोक निवडून येण्यासाठी जनतेला कशी लाच देतात, निवडून आल्यानंतर कसे निकृष्ट दर्जाची कामे करतात, अनेक महत्त्वाच्या खात्यामध्ये सही केल्याशिवाय फायली पुढे सरकत नाही. साधारणतः 100पैकी 10% लोक हे खुलेआम भ्रष्टाचार करतात. त्यांना कोणतीही पोलीस खात्याची भीती वाटत नाही. मूळ पोलीस खात्यामध्ये हे 5 ते 10% पैसे घेतल्याशिवाय, लाच घेतल्याशिवाय कामं करत नाही. व आपला देश कुठे चालला आहे याविषयी आपण बोलणार आहोत. राजकारणाची दिशा बदलत चालली आहे. जर सर्व राजकीय पक्षांनी जुन्या तत्वावर राजकारण चालू ठेवले तर, जनतेशी संवाद ठेवला नाही तर, जनतेच्या मनात काय आहे हे ओळखले नाही तर सर्व राजकीय पक्षांवरील विश्वास कमी होण्याचे कारण हे ठरू शकते. आज निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष निवडून येण्यासाठी जनतेच्या भावनेशी खेळतो. अनेक खोटी आश्वासने देऊन, जुमलाबाजी करून, पैशाचे आमिष देऊन, सामदंड वापरून कसेही निवडून येण्यासाठी जनतेची मते विकत घेऊन प्रत्येक नेता म्हणजे बऱ्यापैकी नेते 1000-2000 रुपये देऊन आमदार बनतात, खासदार बनतात किंवा इतर ज्या कोणी गावाकडील निवडणूक असतात, जिल्हा परिषद म्हणा, पंचायत समिती म्हणा, गावाकडील सरपंच पदाची उमेदवारी म्हणा, मेंबर म्हणा, नगरसेवक म्हणा, हे पैसे देऊन निवडून येतात. आमदार, खासदार, सरपंच, महापौर, सभापती हे पैसे दिल्याशिवाय निवडून येत नाही. जनता ही आपली मतं विकते आणि ज्यावेळेस एखादा आमदार बनतो, खासदार बनतो, सरपंच बनतो, त्यावेळेस त्याच्याकडून ही जनता चांगल्या कामाची आशा करते. तर मित्रांनो, आज खासदार बनायचं असेल, आमदार बनायचं असेल, सरपंच बनायचं असेल, महापौर बनायचं असेल, तर हे होण्यासाठी जो उमेदवार असतो त्याला अक्षरशः अनेक लोकांना दारू पाजावं लागते, अनेक ठिकाणी जाहिरात करावं लागते, अनेक ठिकाणी सभा घ्यावं लागते, अनेक लोकांना पैसे वाटावं लागतात. म्हणजे कोटी कोटी रुपये, लाखो लाखो रुपये हे निवडणुकीमध्ये हे उमेदवार खर्च करतात. आणि लोक ज्यावेळेस यांच्याकडे काम घेऊन जातात त्यावेळेस हेच लोक जनतेला पुन्हा लाखो रुपयाची मागणी करतात. एखादा टेंडर यांना भेटल्यानंतर, उदाहरणार्थ रोडचं काम भेटलं म्हणा, एखादा पूल बांधायचा भेटला म्हणा, एखादे ठिकाणी घरं बांधायची भेटली म्हणा, किंवा एखादी मोठी एजन्सी भेटली म्हणा, तर यामध्ये हे लोक निकृष्ट दर्जाचं कामं करून पैसे गोळा करतात. जनता लाचार आहे, त्यांनी देशहिताच्या गोष्टी करू नयेत. आज चायना, अमेरिका किंवा इतर देश आपल्या पुढे का निघून गेले आहेत याचे कारण म्हणजे येथील लोकांचे आपल्या देशावर असलेले खरे प्रेम. ते लोक जातीपातीचं, धर्माचं राजकारण करत बसत नाहीत. जो ज्या पदासाठी योग्य माणूस आहे, योग्य उमेदवार आहे, त्यास ते निवडून देतात. आपण फक्त हा हिंदू, तो मुस्लिम, तो शीख, तो ईसाई हे करत बसतो आणि ज्याचे शिक्षण झाले नाही अशा व्यक्तींना निवडून देतो. जादा न शिक्षण घेतलेल्या या उमेदवारांकडे, मग तो आमदार असो, खासदार असो, कुणी असो, याच्याकडे अक्षरशः IPS सारखे लोक, वेल एज्युकेटेड लोक यांच्या हाताखाली काम करतात. आज कोणती शिक्षण संस्था घ्या, तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर, उदाहरणार्थ डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, तर तुम्हाला किंवा बदली करायची स्वतःची, तर तुम्हाला लाखो रुपये, कोट्यवधी रुपये द्यावे लागतात. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते मुलांना डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, ऑफिसर हे बनवू शकतात, कारण की त्यांच्याकडे पैसे आहेत. हे जे कोटी कोटी, लाखो लाखो रुपये भरतात, हा जनतेचाच लुटलेला पैसा असतो. पण
जो खरा एज्युकेटेड असतो तो बिचारा मागे राहतो. आज कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये जा, पैसे दिल्याशिवाय कोणतेच काम होत नाही. सरकारी पगार असूनही लोक कायद्याला न घाबरता आज बऱ्यापैकी ऑफिसमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये सरकारी काम जर मिळवायचं असेल म्हणा, खाजगी काम मिळवायचं असेल मिळवायचं असेल तर अक्षरशः पर्सेंटेज देवाणघेवाण केली जाते. आणि ठिकाणं मित्रांनो, सर्व ठिकाणी नाही. पोलीस स्टेशनलाही बऱ्यापैकी इमानदार लोक आहेत, पण 5 ते 10% अक्षरशः जर एखादी त्यांच्याकडे प्रकरण गेलं तर पैशाची मागणी त्यांचे ऑफिसर करतात. जनतेला हे माहिती, जर पैसे दिले तर आपलं काम होईल, अन्यथा होणार नाही. तर मित्रांनो, हे लोक जनतेची अक्षरशः लूट करतात. जे आपले संविधान आहे त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्षांनी कामे केली तर आपला देश इतर देशापेक्षा खूप पुढे जाईल. आज तरुण वर्ग नशेच्या आहारी चालला आहे. हाताला काम नाही. निवडणुकीपुरते नेते लोक आश्वासन देतात. शिक्षण घेतल्यावर ही बेरोजगार म्हणून निकृष्ट दर्जाचे जीवन ह्या लोकांना करावं लागते, जगावं लागते. हाताला काम नसेल तर अनेक तरुण डिप्रेशनमध्ये चुकीचे गोष्टी करतात, क्राईम करतात व जीवन खराब करून टाकतात. नेते लोकांनी राजकारण जरूर खेळावे, पण जनतेचा पण विचार केला पाहिजे. तरुण पिढीला काम कसे मिळेल हे पाहिले पाहिजे. राजकारण जातीपातीच्या, धर्माच्या पलीकडे जाऊन देशहिताच्या गोष्टी केल्या पाहिजेत. जनतेनेही कोणत्याही लाचेला बळी न पडता एज्युकेटेड पर्सनला निवडून दिले पाहिजे. आज आपण भारतीय गर्वाने सांगतो, पण आपल्या देशातील गरीब जनता पाहिल्यावर मनात काय वाटत असेल, तर आपण खरंच भारतीय आहोत का? अनेक भारतीय लोकांना एक टाईमचे जेवण मिळत नाही. जो श्रीमंत आहे तो श्रीमंत चालला आहे आणि गरीब जो आहे तो गरीब होत चालला आहे. पण हे विसरू नये, तो पण भारतीय आहे. आपण सर्वजण, हा हिंदू तो मुस्लिम, हे करण्यापेक्षा जे गुंड आहेत, जे क्राईममध्ये सहभागी आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत, अशा लोकांना निवडून देण्यापेक्षा चांगल्या लोकांना निवडून देऊन आपण आपला चांगला देश घडवू शकतो. आज भगतसिंग असो, राजगुरू असो, सुखदेव असो, चंद्रशेखर आझाद असो, नेताजी सुभाषचंद्र बोस असो, या लोकांनी आपल्या आत्म्याचं, आपल्या शरीराचं बलिदान देऊन या देशाला आझाद केले. महात्मा गांधी यांनीही आपल्या गुलाम देशाला आझाद केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सुंदर असे संविधान दिले. पण आपण भारतीय असूनही इतर गोष्टीच्या आहारी जाऊन इतर देशापेक्षा मागे राहू लागलो आहे. राजकारण खूप खाली चालले आहे. नीतिमत्तेचा विषय राहिलेला नाही. कोणताही नेता जनतेशी प्रामाणिक नाही. जनतेच्या मताची काहीही किंमत या नेत्यांना उरलेले नाही. कुणी कोणाचे आमदार पळवतो, कुणी कोणाचे खासदार पळवतो, कुणी कोणाचा हा उमेदवार पळतो, कुणी कोणाचा तो उमेदवार पळतो. हा तुमचा वैयक्तिक राजकारणाचा विषय झाला. पण राजकारणी लोकांनी जनतेचं पण हित पाहिलं पाहिजे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटले राजकारणामध्ये निवडून येण्यासाठी, ठीक आहे, तो तुमचा विषय आहे. पण हा विषय नुसता लाडकी बहिणींपुरता नाही. राजकारणी लोकांनी हाही विचार केला पाहिजे की हा पैसा जनतेचा आहे आणि हा जनतेच्या आरोग्यासाठी उपयोगात कसा येईल, जनतेच्या शिक्षणासाठी कसा उपयोग, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. तुम्ही पैसे वाटल्यामुळे इतरही जे पक्ष असे लोकांना आश्वासन देतील, त्यामुळे जनता ही अक्षरशः काम करणार नाही. जनतेला असा पैसा देण्यापेक्षा रोजगार द्या, आरोग्यसेवा उपलब्ध करून द्या, शिक्षण सेवा व्यवस्थित करून द्या आणि माणसाला माणूस म्हणून वागणूक द्या आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्या. तर मित्रांनो, हे राजकारणाविषयी माझे विचार होते. तुम्हाला हे माझे जे मांडलेले विचार आहेत योग्य वाटतात की नाही, कमेंटमध्ये जरूर लिहा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर बातम्या लागतात ह्या जरूर सांगा. तर रजा घेतो. नमस्कार.